यानंतर एकाच या जन्मी जणू या लोकप्रिय मराठी गीत सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांची रचना, श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि आशा भोसले यांनी स्वतःच्या आवाजात गायलेली सुंदर अशी रचना, एक लोकप्रिय मराठी गाणं आणि झी मराठीवरील एक दूरदर्शन मालिका आपल्याला कल्पना आहे. आशा भोसले यांनी गीतबद्ध केलेलं गायलेलं स्वप्नाप्रमाणेच भासेल जणू काही सारे या ओळींमुळे हे प्रसिद्ध झालं. तर तेजस्विनी पंडित आणि पियुष रानडे यांनी अभिनीत केलेल्या मालिकेमध्ये या एका मुलीवर आधारित असलेल्या या सिरियलमध्ये हे गाणं आपण सगळ्यांनी ऐकलं आणि त्याच गाण्यानी आणि नंतरच्या एका सामूहिक सर्वांनी मिळून सादर केलेल्या गीतांनी आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतोय. मी आमंत्रित करते या स्वरचैतन्य संगीत समूहाच्या संचालिका सौ शर्मिला देशपांडे यांना. एकाच या जन्मी जणू. फिरू दे नवी जन्मेन मी एकाच या जन्मी जणू. फिरूनी नवी जन्मेन मी एकाच या जन्मी जणू. फिरूनी नवी जन्मेन मी फिरूनी नवी जन्मेन. साऱ्या त्याला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे नाही उदासी नार्तता ना बंधने वा नाही गुलामी अनामी विसरेन मी हरवेन मी हरपेन मी हरवेन मी हरपेन मी तरीही मला लाभेन मी एकाच या जन्मी जणू. फिरूनी नवी जन्मेन मी फिरूनी नवी जन्मेन मी फिरूनी नवी जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वागणाऱ्या गाण्यातून. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील कोमेजल्या वाचून माझ्या मनीचे गुज घ्या जाणून या वाहणाऱ्या गाण्यातून. लहरेन मी बहरेन
शिशिरातून उगवेन मी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी फिरुनी नवी जन्मेन मी. या कार्यक्रमातून कितीतरी जणांना आपला स्वतःचा सूर गवसला असेल, कितीतरी जणांना आपल्यामधला सुप्त हा गायनाचा सुप्त गुण या कार्यक्रमातून गवसला असेल. म्हणून आत्ताचं जे गीत होतं एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, हे सुंदर असं सादरीकरण या क्लासच्या संचालिका स्वरचैतन्य संगीत समूहाच्या संचालिका शर्मिला देशपांडे यांनी आपल्यासमोर सादर केलेलं होतं. खरोखर प्रत्येकाच्या आयुष्यामधला जो सूर असतो तो अंतर्मनातल्या वीणे